शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल आलाय आणि तो देखील शिर्डीचं साई मंदिर पाईप बॉम्बनं उडवून देण्याचा। या मेलनंतर शिर्डीत एकच खळबळ उडाली असून साईबाबा संस्थानसह पोलीस यंत्रणा देखील आता सतर्क झालेल्या आहेत। मी आता साईबाबा मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहे, ज्या ठिकाणी साई भक्तांना या ठिकाणाहूनच साई मंदिरात सोडण्यात येतं। जी नवीन दर्शन रांग झालेली आहे त्यातील 6 नंबर, 7 नंबर आणि 8 नंबर अशा 3 प्रवेशद्वारांवरून साई भक्तांना साई मंदिरात प्रवेश दिला जातो आणि या प्रवेशद्वारावरच आता आलेल्या सर्व भक्तांची कसून तपासणी सुरू आहे। एकूणच जर पाहिलं तर साईबाबा संस्थानची जी सुरक्षा व्यवस्था आहे त्यात जवळपास 1000 कर्मचारी आहेत आणि या सर्व कर्मचाऱ्यांची सध्या सतर्क त्यांना ठेवण्यात आले असून आलेल्या सर्व भक्तांच्या सामानाची असेल, सगळ्या गोष्टींची असेल, या ठिकाणी कसून तपासणी केली जाते। मेटल डिटेक्टरच्या साह्याने आणि स्कॅनर जे प्रवेशद्वारावर आहे त्या ठिकाणी त्यांच्याकडच्या वस्तूंची तपासणी केली जाते। कुठल्याही पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा मोबाईल या साई मंदिरात आता घेऊन जाता येत नाहीये। या सगळ्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानसह पोलीस यंत्रणा देखील अलर्ट झालेली आहे। एका बाजूनं पुरुषांची तपासणी होते, त्याच पद्धतीनं माझ्या डाव्या हाताला जे आहे त्या ठिकाणाहून ज्या महिला भक्त साई मंदिरात येत आहेत त्यांच्यासुद्धा सर्व पर्स ज्या आहेत त्याची तपासणी या ठिकाणी करण्यात येते। आलेल्या सर्व महिला भक्तांची तपासणी करण्यासाठी महिला सुरक्षा कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत। त्या सगळ्या या ठिकाणी कुठल्याही महिलेकडे मोबाईल आहे का, कुठले इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत का, काही संशयास्पद आहे का याचीच तपासणी या ठिकाणी करतायत। या स्कॅनर जे या ठिकाणी लावलेले आहेत त्यामध्ये त्या पर्समध्ये काही संशयास्पद वस्तू आहेत का याची देखील तपासणी आता या ठिकाणी करण्यात येते। तसं जर पाहिलं तर वर्षभर या सगळ्या तपासणी या साई मंदिरात करण्यात येत असतात। मात्र धमकीचा मेल आल्यानंतर सतर्क झालेल्या या यंत्रणेनं जास्त पद्धतीनं आता साई भक्तांची तपासणी सुरू केलेली आहे आणि कुठेतरी साई भक्तांच्याच काळजीसाठी हे साई मंदिर प्रशासन असेल किंवा पोलीस यंत्रणा या काळजी घेत आहेत। का पोलीस अधीक्षक जे आहेत अहिल्यानगर जिल्ह्याचे त्यांनी देखील आपल्या विविध टीमसह या ठिकाणी साई मंदिराला भेट दिली आहे। साई मंदिर असेल किंवा साई मंदिर परिसर या ठिकाणची कसून तपासणी देखील करण्यात आली। त्यानंतर जे बॉम्ब शोधक पथक असतं BDS जे साई संस्थानकडे एक आहे आणि पोलीस यंत्रणेकडे एक आहे, या दोन्ही पथकांनी देखील पूर्ण मंदिराची तपासणी काल देखील केली आणि आज देखील ते करणार आहेत। त्यामुळे हा जो धमकीचा मेल आलेला आहे हा नेमका खोडसाळपणा आहे की काही यात सत्यता आहे याची चौकशी आता पोलीस प्रशासन करत आहे। शिर्डी पोलीस ठाण्यात साईबाबा सुरक्षा संस्थानचे जे सुरक्षा अधिकारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे एकीकडे हा तपास सुरू असतानाच या मेलचा दुसरीकडे जे साई भक्त या ठिकाणी येत आहेत त्यांना देखील आता या सगळ्या तपासणीला जी काही मोबाईल्स असतील हे काही घेऊन जाता येत नाही आणि एकंदरच जी साईबाबा संस्थानची सुरक्षा यंत्रणा आहे ती सतर्क झाल्याचं दिसून येत आहे। नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।